दिवाळी स्पेशल खमंग कुरकुरीत आणि खायला स्वादिष्ट अशी भाजणीची चकली कशी बनवायची आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग मी काय काय साहित्य आहे ते तुम्हाला दाखवते। तांदूळ घेतलेले आहेत मी 4 वाट्या तांदूळ आहेत। हे मी सर्व स्वच्छ धुवून निथळून पाणी त्याचं रात्रभर पंख्याखाली वाळत ठेवलेले होते। या वाटीने मी 4 वाट्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर अर्धी वाटी मुगाची डाळ आहे, 1 वाटी उडदाची डाळ आहे, 1.5 वाटी हरभऱ्याची डाळ आहे। हे डाळी पण मी सर्व धुवून वाळवून घेतलेल्या आहेत। साबुदाणे आहेत पाऊण वाटी, 5 चमचे धने आहेत आणि 3 चमचे जिरे आहेत आणि 1.5 वाटी पोहे आहेत। आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित एक एक करून भाजून घेऊया। तुम्ही फॅन खाली अर्धा म्हणजे 2-3 तास जरी वाळत ठेवले तरी चालतील। थोडे व्यवस्थित पाणी निचरून एकदम कोरडे झाले पाहिजे सर्व डाळी आणि तांदूळ असे करायचे। आता आपण तांदूळ व्यवस्थित परतून घेऊया। हे सर्व जिन्नस जे आहे ना सिम गॅसवर भाजून घ्यायचं आहे आपल्याला। सर्वात अगोदर आपण तांदूळ भाजून घेऊया। असे पांढरे कलर असा चेंज होतो भाजल्याच्या नंतर। या प्रकारे भाजायचे तांदूळ। खाली असं पाणी सुटतं ना म्हणून मी ताटामध्ये एक मोठा रुमाल टाकलेला आहे। आता त्यावर आपण ते भाजलेले तांदूळ टाकू। आता हरभऱ्याची डाळ भाजून घेऊया। खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। अगदी म्हणजे खूप भाजायचं पण नाही, अशा प्रकारे व्यवस्थित भाजून घ्यायचं। आणि आता आपण मुगाची आणि उडदाची डाळ एकत्र भाजून घेऊया, कारण ह्या सेम आकाराचे असतात। एकत्र भाजलं तरी चालते, कारण हरभऱ्याची डाळ जी आहे ना त्या आकाराने मोठी असते, त्याला भाजायला वेळ लागतो ना, म्हणून ती सेपरेट भाजलेली आहे मी। तुम्ही हे जे प्रमाण आहे ना थोडं कमी जास्त पण तुमच्या अंदाजाने घेऊ शकता। हे पहा मी सर्व भाजून घेतलेलं आहे। अशा प्रकारे व्यवस्थित खरपूस भाजायचं आहे। हे बघा पोहे हाताने जर चुरगळले ना तर ते तुटतात। अशा प्रकारे भाजून घ्यायचं। पूर्ण थंड करून घेऊ आपण, कारण भाजणी कोमट किंवा गरम असताना मिक्सरमधून नका काढू। पूर्ण थंड होऊ द्या आणि मग त्यानंतर आपण काढायचे आहे। तुम्ही गिरणीवरूनही दळून आणू शकता। आता इथे जवळ नाही म्हणून मी मिक्सरमध्ये काढून घेतलेले आहे अशा प्रकारे, आणि गाळून घ्यायचं आहे आपल्याला। परत ते जे जाडवरचं निघालेलं असतं ना मी परत मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे आपण सर्व भाजणी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। जाड नका दळू, अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे। एवढी झालेली आहे, अंदाजे 1 किलो भाजणी झाली असेल। आता आपण त्यामध्ये तीळ टाकून घेऊया। एक छोटी वाटी आहे, वाटीने मी 1 वाटी तीळ टाकलेले आहेत। 3 ते 4 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे। छोटे चमचे आहेत, आपल्या मसाल्याच्या डब्यातला जो चमचा असतो ना तो चमचा आहे। तिखट नका करू, घशामध्ये खवखव होते। थोडीशी हळद, अगदी थोडीशी टाकलेली आहे मी। हळद जरी नाही टाकली तरी चालेल, कारण चकलीचा जो कलर असतो ना तो डल होतो। अगदी थोडीशी किंचित टाका, आणि ओवा थोडासा टाकलेला आहे। आता तेल आहे ना ते, आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे। एक छोटी वाटी तेल घेतलेलं आहे मी, आणि ते एकदम कडकडीत गरम करून आपण त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण भाजणीमध्ये। अशा पद्धतीने 1-2 चमचे तरी शिल्लक राहिला असेल, मी बाजूलाच ठेवलेला आहे, पूर्ण टाकला नाही।
अंदाजे 100 ml असेल तेल। आता हाताने मी सर्व एकत्र करून घेते। हे सर्व पीठ मिक्स झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये गरम पाणी एकदम म्हणजे असं उकळी यायला पाहिजे असं पाणी गरम करायचं आहे। आता आपलं पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। त्यामध्ये आता आपण गरम पाणी ओतूया। हे बघा, बघू शकता थोडं थोडं करून आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे। अगदी पातळ नका बनवू। चमच्याच्या किंवा पळीच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया, कारण गरम आहे ना पाणी, त्यामुळे हाताला चटके बसू शकतात। पाणी चांगलं उकळी फुटू द्या। उकळी आल्याच्या नंतर मग टाका त्यामध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही मी असं केलेलं आहे। आणि आता यावर आपण बंद म्हणजे पातेलं किंवा टोपलं वगैरे काहीही झाकून ठेवायचं आहे। 10 ते 15 मिनिट व्यवस्थित पीठ मळू द्यायचं आणि त्यानंतर परत पीठ मळून घ्यायचं आहे। कोमट पाणी लावून किंवा गरम पाणी लावून परत ते पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। छोटे छोटे गोळे करून वेगळे बनवून ठेवते मी, कारण ते पीठ व्यवस्थित जोपर्यंत आपल्या म्हणजे चकल्या होत नाहीत ना तोपर्यंत गरम राहतं। अशा पद्धतीने करायचं आहे। व्यवस्थित मळून घ्या। पीठ व्यवस्थित छान मळलं ना की चकल्या छान येतात, तुटत नाहीत त्या। म्हणजे आता छोटे छोटे गोळे बनवून ठेवलेले आहे मी अशा पद्धतीने। आणि त्यानंतर एक छोटा गोळा घेऊन मी व्यवस्थित मळून घेतलेला आहे आणि बाकीचं जे आहे ना ते झाकून ठेवलेलं आहे। आता मी सोऱ्याला व्यवस्थित तेल लावून घेते, आतमध्ये वगैरे व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि मग त्यामध्ये व्यवस्थित पीठ मळून टाकायचं आहे। पीठ व्यवस्थित मळून घ्या, चकली तुटत नाही। आणि जो गोळा जो आहे ना तो पूर्ण आपल्याला सोऱ्यामध्ये टाकायचा आहे। थोडं थोडं करून नका टाकू, त्यामुळे सुद्धा चकली तुटू शकते। तुम्ही बघा अशा पद्धतीने मी टाकलेला आहे। या प्रकारे जर टाकली ना तर तुम्ही चकली तुटत नाही। बघू शकता मस्त अशा चकल्या पडत आहेत आपल्या। एकही चकली यातली तुटलेली नाही। थोडं थोडं करून आपल्याला पीठ मळून मग त्यामध्ये सोऱ्यामध्ये भरायचं आहे आणि प्रमाण पण आपलं एकदम अचूक आहे, त्यामुळे सुद्धा चकली तुटलेली नाही। आता अशा पद्धतीने मी सर्व चकल्या पाडून घेते। आपल्या चकल्या झालेल्या आहेत। आपण तेल गरम झालेलं आहे का पाहू आणि त्यामध्ये चकली सोडून घेऊया। तेल एकदम जास्त गरम होऊ द्या आणि मग चकली सोडा आणि 2 मिनिटांनंतर मीडियम करा गॅस। त्यामुळे तेलाचं जे तापमान आहे ना ते कमी होत नाही आणि चकली जी आहे ना तेलात विरघळत नाही। तुम्ही जर तेलामध्ये चकली टाकून गॅस सिम केला ना तर चकली त्यामुळे सुद्धा विरघळू शकते। बघा किती मस्त झालेलं आहे। एकही चकली तुटली नाही किंवा तेलात विरघळली नाही। सर्व चकल्या एकदम मस्त झालेल्या होत्या। थोडा वेळ थांबून मग त्यानंतर
व्यवस्थित हलवून घ्या. अगोदर घाई नका करू पलटवायची. अशा पद्धतीने हळूहळू आपल्याला चकल्या पलटवून घ्यायच्या आहे. छान खरपूस तळून घ्यायचं आहे. जास्त आपल्याला कडक म्हणजे लाल करायच्या नाही आहेत. तुम्ही बघा, चकली तळलेली ही आपल्याला कशी कळते माहिती आहे का? ती जे बुडबुडे जे असतात ना ते कमी होतं आणि चकली खाली तेलामध्ये खाली जाते, तेव्हा समजायचं चकली तळलेली आहे आपली. बघा कलर किती सुंदर आलेला आहे चकलीला. जास्त लाल नका होऊ देऊ, चवीला छान लागत नाहीत त्या. अशा पद्धतीने सर्व चकल्या आता मी तळून घेते. बघू शकता तुम्ही किती मस्त चकल्यांचा कलर झालेला आहे आणि किती छान झालेल्या आहेत, एकसारख्या आकाराच्या झालेल्या आहेत. तुम्हाला आपली चकल्यांची रेसिपी आवडली का ते मला नक्की सांगा. आवडली असेल तर करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो करा. बाय.